गणपती बाप्पा मोरया. द स्टोरी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. येणाऱ्या जाणाऱ्यांची ती पायवाट, वाटेच्या दोन्ही बाजूंना हिरवळीची मनोहारी गर्दी, भोवताली नारळ पोफळी, त्यातच आम्रवृक्षांची दाटी. त्या दाटीवाटीत एका डवरलेल्या आम्रवृक्षाच्या छायेखाली एक चौमाळी बैठं घर, घराभोवती रांगोळी, चितारल्यागत वाऱ्यावर झुळझुळणारं हिरवं गवत, मावळती संध्याकाळ, क्षितिजावर सूर्य कलंडलेला. त्याच्या सोनेरी किरणाने तो सारा परिसर उजळून झळाकून निघालेला. अशा नयनरम्य ठिकाणातल्या पायवाटेवरून तो जात होता. तशी ती पायवाट त्याला नवीन नव्हती म्हणा. याच पायवाटेवरून अधूनमधून तो आपल्या मित्राच्या घरी जात असायचा. ती पायवाट मुख्य रस्त्यापेक्षा जवळची होती. कधीकधी सायकल नसली की तो त्या वाटेवरून चालत मित्राकडे जात असे. त्या चौमाळी घराशेजारून ती वाट वळण घेऊन मुख्य रस्त्याला मिळे. थोडं चालून गेले की त्याच्या मित्राचं घर लागे. त्या पायवाटेच्या वळणावरून वळणार तोच त्या चौमाळी घरासमोरच्या अंगणात फळभारानं वाकलेल्या त्या आम्रवृक्षावरून एक पिकलेला मोठा आंबा टपकन पडला. आवाजाने त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं. आंब्याच्या आकर्षणामुळे तो आंबा उचलण्यासाठी त्यानं आपल्या पायांची गती वाढवली. जवळ जाऊन त्यानं तो आंबा उचलला. माघारी फिरणार तोच त्या चौमाळी घराचा उंबरठा ओलांडून झटकन पायऱ्या उतरून घराजवळच्या हिरवळीवरून नुकतीच मोहरू पाहणारी आम्रपाली चपळाईनं त्या आंब्याच्या दिशेनं धावत येताना त्याला दिसली. त्याला पाहताच ती जागेवरच थांबली. तो आंबा त्याने उचललेला पाहून ती नाराज झाली. पराजित भावनेनं हिरमुसली. माघारी ती फिरली. त्याला शरमल्यासारखं झालं. तो तिला ओळखत होता, पण तिचा त्याला खास परिचय नव्हता. काय करावं त्याला सुचेना. थांबा. त्याच्या मुखावाटे अजांत शब्द निघून गेला. ती कळसूत्री बाहुलीप्रमाणे जागेवरच थांबली. माघारी न वळता तिने त्याच्याकडे फक्त मान वळवून पाहिलं. अजाणतेपणी मी तुमचा आंबा उचलला. चूक झाली माझी. ह्या आंब्यावर तुमचा हक्क आहे, तुम्ही घ्या. हात पुढे करून तो म्हणाला. नको नको, असू द्या तुमच्याजवळ. नाजूक देठावर तोल सांभाळणाऱ्या कमलकळीसारखा तिनं आपल्या लावण्याचा तोल ढळू न देता किंचित वाकून त्याच्याकडे पाहत म्हणाली. तुमच्या घरालगतचा, त्यावर तुमचाच हक्क आहे. अजाणता तो मी उचलला, त्यावर माझा हक्क नाही. त्याच्या बोलण्यामध्ये आर्जव होता, समजुतीचा सूर होता. 2 पावलं ती माघारी आली. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी जाऊन चेहरा प्रफुल्लित झाला. समजावण्याच्या भावनेनं ती त्याला म्हणाली, असू द्या तो तुमच्याजवळ. तुम्हाला मिळालाय तो, त्यावर तुमचा हक्क आहे. त्याच्या नजरेला नजर देत लाघवी भाषेत ती त्याला म्हणाली. मावळती सोनेरी किरणाने तिला लखलखून काढलं. वाऱ्यावर सळसळणाऱ्या कोवळ्या लुसलुशीत आम्रपालीसारखी ती चमकून निघाली. भावूक नजरेनं तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि जशी आली तशी ती चपळाईनं घराच्या पायऱ्या चढून घरात निघून गेली. तिच्या त्या कृतीकडे तो बावळटासारखा स्थिर उभा राहून पाहतच होता. गुलाबी फुलांचा खमीस सलवार तिनं परिधान केला होता. त्याच रंगाचा पंजाबी दुपट्टा तिच्या खांद्यावरून उरोजाभोवती झोके घेत होता. तिचा वेश जरी पंजाबी होता तरी बांधा मात्र मराठमोळा भरलेल्या सौंदर्याचा अप्रतिम नमुनाच होता. वेरूळच्या पाषाणातलं ते जणू अलौकिक कैलास लेणच. करकचून बांधलेल्या अजिंठा छाप आंबाड्यातून काही अवखळ बटा बाहेर पडून तिच्या गोऱ्यापान कपाळाभोवती घुटमळत होत्या. शेलाटी, कोवळ्या काकडीसारखी तुकतुकीत, फळभारानं भारावलेल्या केळीसारखी ती हिरवट रंभा नखशिकांत मोहरत होती, फुलत होती. नजरेसमोर घडून गेलेला प्रसंग स्वप्न होतं की सत्य? त्या प्रसंगानं तो चक्रावून गेला. चलत चित्रपट पाहतो तसा तो प्रसंग होता. मित्राच्या घरी न जाता त्याने आपले पाय आपल्या घराकडे वळविले. दिवस मावळून रात्रीचं साम्राज्य सुरू झालं. सरत्या संध्याकाळी घडून गेलेल्या त्या सोनेरी प्रसंगानं तो अस्वस्थ झाला होता. कॉटवर आडवा झाला तरी झोप काही त्याला येत नव्हती. झोप त्याची साथ द्यायला तयार नव्हती. क्षणिक घडलेला पण जीवनाला कलाटणी देणारा तो प्रसंग त्याच्या नजरेसमोरून काही हटतच नव्हता.
त्या वाटेवरून पुन्हा जावं, तोच प्रसंग पुन्हा घडावा, त्या आम्रपालीचं दर्शन व्हावं, तो आनंद चिरकाल टिकावा असं त्याच्या मनात आलं. ती डोळ्यांत भरली आणि त्याच वेळी ती त्याच्या हृदयात शिरून बसली. तो पक्व रसरसलेला सोनेरी आंबा त्यानं आपल्या खोलीतल्या टेबलावर ठेवला होता. त्या आंब्याच्या मधुर वासानं खोली दरवळून गेली होती. त्या वासानं तो देखील मोहरून निघाला होता. त्या आंब्यानं त्याचा पुरा मोरांबा करून टाकला होता. आंब्याच्या रूपानं तिनं त्याच्या खोलीचा, त्याच्या मनाचा पूर्ण ताबा घेतला होता. ते पाणीदार डोळे, त्यावरच्या धनुष्याकृती भिवया, गुलाब पाकळी ओठ, तांबूस लाल लाल कपोल, नाजूक हनुवटी, सुडोल उरोजाभोवती हिंदोळत असलेला तो दुपट्टा, तिचे मादक सौंदर्य त्याला बेचैन करून गेलं. त्याच्यातला कवी अजाणतेपणी जागा झाला. कॉटवरून तो उठला. टेबलावरचा कागद घेऊन त्यावर त्याची लेखणी फिरू लागली. कागदावर शब्द उमटले. रसरशीत पक्व आंबा वृक्षावरून पडला. एकाच वेळी त्यावर दोघांचा जीव जडला. त्या शब्दांचं काव्यात रूपांतर झालं. त्याच्या लेखणीतून त्याची प्रतिभा झरझर झरू लागली. मध्यरात्र कधी सरली ते त्याला कळलंच नाही. सुवर्ण मृगामुळं सीतेला वनवास भोगायची पाळी आली. त्या सुवर्ण आंब्यानं त्याला विजनवास भोगण्याची अवस्था निर्माण झाली. त्या प्रसंगाला पंधरवडा झाला असेल नसेल. कॉलेज सुटल्यावर तो बस पकडण्याच्या धावपळीत असताना गेटमधून कॉलेजमध्ये येत असली ती त्याला दिसली. त्या गोड प्रसंगानंतर ती त्याला प्रथमच नजरेस पडली होती. तिला पाहताच त्याने आपली चाल मंदावली. समोरून येत असलेल्या त्याच्याकडे तिचं लक्ष गेलं. दोघांचीही नजरानजर झाली. विद्यार्थ्यांची वर्दळ चालूच होती. ज्या दिशेनं ती येत होती त्याच दिशेनं त्याने वळण घेतलं. त्याला पाहताच तिनं स्मित हास्य केलं. विचारायचं म्हणून बळेच त्यानं तिला प्रश्न केला, आर्ट्स की कॉमर्स? आर्ट्स, तिने मोजकंच उत्तर दिलं. घरी निघालात? तिचा प्रश्न होता. होय, त्याचंही मोजकंच उत्तर मिळालं. सिनियर? कॉमर्स शेवटचं वर्ष, तिचा प्रश्न त्यानं पूर्ण केला. बस या औपचारिक बोलण्यानंतर ती मैत्रिणींच्या घोळक्यात शिरणार तोच त्यानं तिला थांबवलं. पुस्तकात लपवून ठेवलेल्या त्या 4 ओळींचं काव्य त्यानं तिच्या हाती दिलं. यावर आपला अभिप्राय मिळावा हिम्मत करून तो म्हणाला. बरं, असं म्हणून ती तो निर्जीव कागद घेऊन त्याच्यासमोर तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात सामील झाली. त्या निर्जीव कागदात त्याच्या सजीव भावना तडफडत होत्या. आता त्या कागदावरचे शब्द निव्वळ शब्द म्हणून राहिले नव्हते, तर ते तिच्या हातात गेल्यानं त्यात प्राण भरला गेला होता. विजयी भावनेनं त्यानं बसस्टँड गाठला. सकाळी कॉलेजला जाण्यासाठी तो आपल्या बसस्टँडवर बसची वाट पाहत उभा होता. एक शाळकरी मुलगी शाळेत जाता जाता त्याच्याजवळ येऊन घडी घातलेला कागद त्याच्या हाती देऊन निघून गेली. तो कागद घडीतून त्यानं मोकळा केला. त्यावर शब्द लिहिले होते. फळ मिळालं नाही, पण काव्य फळाला आलं. या कृतीचा मला मनोमन आनंद होतोय. 4 ओळीही आवडल्या. कागद देणारी ती मुलगी कोण म्हणून त्याने समोर पाहिलं. ती बरीच लांब निघून गेली होती. त्या कागदावरून त्यानं पुन्हा आपली नजर फिरवली. ते मोजके शब्द त्यानं पुन्हा पुन्हा वाचले. त्याला खूप खूप भावले ते. तिच्या त्या अभिप्रायानं त्याला प्रोत्साहन मिळून त्याची प्रतिभा अधिकच सुखावली होती. हळूहळू ती त्याची लेखणी होऊन कथा कल्पनांच्या काव्याच्या रूपानं कागदावर उमटू पाहत होती. पण तिनं त्याच्या काव्यावर दिलेला अभिप्राय स्वतः त्याच्या हाती न देता दुसऱ्या करवी दिला. याचं त्याला थोडं दुःख झालं. तिनं त्याला मुद्दाम टाळलं होतं की ती त्याच्या भेटीला घाबरत होती. ती भ्याली होती हाच त्याचा पक्का समज झाला. त्यावर त्याला पुन्हा 4 ओळी लिहाव्या असं वाटलं. प्रेम हे प्रेम असतं, प्रेमाला भय नसतं, प्रेमात नशा असते, प्रेम हीच मनीषा असते. आणि त्यानं आजवर लिहिलेल्या कवितांची वही आणि तिच्यासाठी खास लिहिलेल्या त्या 4 ओळी तिच्या स्वाधीन करण्यासाठी तो कॉलेजच्या बस स्टँडवर तिची येण्याची वाट पाहत उभा होता. नेहमीप्रमाणे तिची बस आली. ती खाली उतरली. तो पुढे झाला. तिनं नेहमीचं स्मित हास्य केलं. तिचं ते स्मित हास्य त्याला उत्साहित करून गेलं. ती थांबली. कवितेला अभिप्रायच फार सुंदर दिला. फळ या शब्दाला 2 अर्थ असतात हे त्या अभिप्रायावरून मला कळालं. त्याच्या त्या अभिप्रायावरून ती दोघं खळखळून हसली. त्यांच्या हसण्यातून दोघांमधला दुरावा नष्ट होऊ पाहत होता. त्या मनपसंत वातावरणाचा फायदा घेऊन त्यानं आपल्या कवितांची वही तिच्या स्वाधीन केली.
तिच्यासाठी लिहिलेला खास 4 ओळींचा कागद देखील तिच्या हाती देत तो म्हणाला, तुम्ही दिलेल्या त्या 4 ओळी अभिप्रायावर माझ्या ह्या 4 ओळी आहेत. थँक्स. ओके. ती कॉलेजच्या दिशेने निघून गेली. तो घरी जाण्यासाठी निघाला. कॉलेजला जाण्यासाठी तो बसमध्ये पाऊल टाकणार तोच त्या शाळकरी मुलीनं धावत घेऊन त्याच्या हाती एक बंद पाकीट दिलं. बसमध्ये चढण्याच्या धावपळीत त्याला तिचा चेहरा काही स्पष्ट दिसला नव्हता. प्रवाशांबरोबर पुढे सरकत त्या पाकिटावरून त्याने नजर फिरवली. पाकिटावर काहीच लिहिलं नव्हतं. त्यानं ते आपल्या शर्टाच्या खिशात ठेवून दिलं. पहिला तास त्याने सोडला. कॉलेजच्या वनराईतल्या एका झाडाखाली शांतपणे बसून त्याने ते पाकीट फोडलं. मधले कागद काढून उघडले. अक्षरावरून नजर फिरवली. अक्षर तिचंच होतं. आपल्या कवितांची वही वाचायला दिल्याबद्दल प्रथमतः मी आपले आभार मानते. आपली प्रत्येक कविता भावनेला स्पर्श करून जाते. आपले मनस्वी अभिनंदन. सर्वच कविता मी वाचल्या नाहीत. कविता वाचण्याची खास मला आवड आहे. कविता कराव्याशा देखील मला वाटतात, पण त्या केवळ माझ्यासाठी, माझ्या आत्मिक समाधानासाठी. आपली कवितेची वही मी अभ्यासासाठी ठेवून घेते. संपूर्ण वाचून झाल्यावरच तुम्हाला ती परत करेन. आपण माझ्या अभिप्रायाबद्दल म्हणता, आपल्या कवितेवर मी काय अभिप्राय देणार? माझी लेखणी प्रतिभावंत लेखकाची नाही, तशी अभ्यासकाची देखील नाही. मी काय कवितांवर टिप्पणी करणार? सर्व कवितांचे वाचन केल्यावर त्यावर मी माझं मत मांडेन. सुट्या कागदावर जी 4 ओळींची खास कविता लिहिली आहे ती कदाचित आपण माझ्यासाठी लिहिली असावी. या समजुतीनं त्या कवितेवर माझे विचार मांडण्याचं मी धाडस करते. माझी लेखणी काही प्रभावशाली लेखकाची नाही, हे प्रथमच मी सांगितलंय. त्यामुळं चुकलं माकलं तर क्षमा असावी. प्रेमापेक्षा मैत्रीत फुलणारं नातं नैसर्गिक तसंच उदात्त असतं. मैत्रीच्या नात्यात प्रेम जरूर असतं, पण प्रेमाच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं निर्व्याज, उदात्त असतं, पवित्र असतं. ते नातं चिरकाल टिकणारं असतं. या नात्यातून वेगळ्या अर्थाच्या नात्याचा जन्म झाला तर त्यामुळे कदाचित मैत्री या नात्याला काळिमा लागण्याचा संभव आहे. मित्राचं नातं मला जास्त भावतं. ते नातं लिंगावर आधारलेलं नसतं. त्या नात्यात वास्तवता आहे. त्या नात्यात नशा नसते आणि मनीषाही नसते. मैत्रीच्या नात्यानं शुद्ध प्रेमाचे ठसे उमटतात. वेगळ्या धाग्यानं गुंतलेलं ते नातं असतं. त्या तुमच्या कवितेत थोडासा बदल करून मी म्हणते, मैत्रीचे नाते असे असावे, उमटावे शुद्ध प्रेमाचे ठसे. प्रेमात असावी नशा, मैत्रीत नसावी मनीषा. एक पक्व रसाळ आंबा जमिनीवर पडता पडता 2 मनांची मैत्री जुळवून आणतो. यात त्याच्या आकर्षणापेक्षा त्याच्या समर्पणाला जास्त महत्त्व आहे. त्यात त्याची कोणतीच मनीषा नव्हती की नशाही नव्हती. हीच खरी वास्तवता आहे. शुद्ध मैत्रीपोटी मी मनमोकळेपणाने लिहिलंय. विचारवंत माणसाला बौद्धिक भुकेची जास्त गरज भासते. निव्वळ पोटाचीच भूक अथवा शारीरिक भूक हवी असते असं नाही. विचारवंत प्रतिभावंत माणसाची ती भूक शमली नाही तर त्याची खरीखुरी उपासमार होते. त्याने तो जिवंत तडफडत असतो. ग्रामीण भागात तर त्या भुकेविना त्या माणसाला जीवे मरण्याची पाळी येते. यावर लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष वादविवादात भावना जास्त मोकळ्या होतात. तुम्हाला जमलं तर उद्या दुपारी 3 वाजता माझ्या घरी येण्याची तुम्हाला मी विनंती करते. त्यावेळी या विषयावर मनमोकळेपणाने बोलू. आभार. बोलक्या शब्दांची मोकळी झालेली ती कागद त्याने घडी करून होती तशीच त्या पाकिटामध्ये बंद करून ठेवली. वैचारिक मनं जेव्हा एकमेकांना लिहितात त्यावेळी ते शब्द कागदावरच न राहता त्या शब्दांत प्राण भरतो. ते शब्द सजीव होऊन वाचणाऱ्याच्या हृदयात कायमचे रुतून बसतात. त्या कागदावरचे ते शब्द त्याच्या हृदयात कायमचे ठसून राहिले. त्या 4 ओळींची ती कविता तिच्यातल्या सुप्त कवयित्रीला जाग आणून तिच्या कविकल्पनांना वाट मोकळी करून गेली. तिच्या लेखणीद्वारे शब्दाशब्दातून लीलया फुलत कागदावर उमटली. तिच्यातल्या मोडू पाहणाऱ्या लेखणीला त्याच्या 4 ओळीनं जीवनदान दिलं. तिच्या विचारांना नवीन पालवी फुटली. तिच्या घरातल्या ओसरीत असलेल्या झोपाळ्यावर बसलं की तिच्या घरासमोरून जाणारी ती पायवाट स्पष्ट दिसत होती. ती त्या झोपाळ्यावर बसून तो येण्याची वाट पाहत होती. लांबून येताना तो तिला दिसला. त्याला पाहता तिचं मन आनंदानं मोहरून निघालं. पांढरा शुभ्र लखनवी झब्बा लेहंगा त्यानं परिधान केला होता. उंच धिप्पाड कोणालाही आकर्षित करेल असं त्याचं व्यक्तिमत्व. वर्णानं गोरा, बोलके डोळे, काळे दाट केस, गालावर स्मित हास्य, चेहऱ्यावर विद्वत्तेची चमक, पांढऱ्या शुभ्र मोगऱ्यासारखा मधुर सुगंध उधळीत तो तिच्या घराच्या पायऱ्या चढला. ती पुढे होऊन त्याचं तिनं उत्स्फूर्त स्वागत केलं. त्यात औपचारिकपणा नव्हता.
त्यानंही तिला त्याच पद्धतीनं प्रतिसाद दिला. त्याच्या येण्यानं घराला तजेला आला. त्याला आत घेऊन तिनं ओसरीतल्या झोपड्यावर बसवलं. तिनं आत जाऊन तिच्या आजीला घेऊन येऊन त्याची ओळख करून दिली. वाकून त्यानं तिच्या पायांना स्पर्श केला. आजीनं त्याला आशीर्वाद दिला. आईवडील कामावर गेले होते. लगबगीनं ती घरात निघून गेली. मिळालेल्या वेळेत त्यानं त्या ओसरीवरून नजर फिरवली. लहानशीच ओसरी, पण स्वच्छ, तशीच टापटीप देखील होती. कोपऱ्यात टीव्ही होता. बाजूच्याच टिपॉयवर गुलाबांनी भरगच्च भरलेला फ्लॉवर पॉट त्या ओसरीला सुगंधित करीत होता. घर बैठच होतं, पण मंदिरासारखं पवित्र दिसत होतं. ती केळी आणि चहा घेऊन आली. टिपॉय ओढून त्यावर ठेवून ती त्याला म्हणाली, संपवा हे सगळं, नंतर आपण बोलू. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून निथळत होता. तुमचा हा परिसर खरोखर शांत, सुंदर, तसाच नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. मला तर बुवा खूप आवडला. त्या परिसराविषयीचं त्याने आपलं मत तिच्यापुढे उघड केलं. नुसता सौंदर्याने नटलेला नाहीये, इथल्या पक्ष्यांना सुद्धा सुरात गावंसं वाटतं. काळ्या फुलांना सुगंध घेऊन उधळीत फुलावंसं वाटतं. इथली झाडं पानं या परिसराला गारवा आणतात. नैसर्गिक वाऱ्याच्या झुळका मनाला आनंदित करतात. मानवाला तो सुखावं, सुंदर वाटला तर त्यात काय नवल. काव्यमय भाषेत ती बोलतच होती. तिनं बोलावं, त्यानं ऐकावं, मध्येच त्यानं बोलावं आणि तिनं ऐकावं, असं सतत त्यांचं चाललं होतं. तिचा स्वभाव अतिशय बोलका, तसाच मनमिळाऊ होता. बोलण्यात आग्रहाऐवजी आर्जव होता. भाषा सुस्पष्ट, तशीच लाघवी होती. भाषेला वाचनामुळं बौद्धिक धार आली होती. विद्वत्तेची चमक शब्दाशब्दागणिक जाणवत होती. तो तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या वैचारिक प्रगल्भतेवर जास्त भाळला होता. एवढं बावन कशी सोनं आपल्या गावात होतं याची त्याला सुतराम कल्पनाच नव्हती. विशेष म्हणजे त्याच्याच महाविद्यालयात हे फूल फुलत होतं, हे एक आश्चर्यच होतं. तुमच्या कविता निव्वळ शब्द बंबाळ न बनता सूचक तशाच नेमक्या शब्दांनी भावविश्व चितारणाऱ्या कविता आहेत. मला त्या खूप भावल्या. वाचता वाचता असं अनुभवायला मिळालं की यात चितारले हे आपलंच भावविश्व आहे की काय. त्या कविता वाचता वाचता आपण भान विसरून स्वतः कवितेची गुंफण करतोय की काय असा भास निर्माण होतो. निसर्गाचं सौंदर्य, तारुण्याची धुंदी, फुलांची कोमलता, तसाच सामाजिक उद्रेक अशा विविध जाणीवांच्या कविता आपण लिहिल्यात. याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच. या कवितांनी माझ्यातली हरवलेली कवयित्री जागी केली. मला कविता लिहिण्याची स्फूर्ती दिली. तुमची ती 4 ओळींची कविता वाचून त्यात थोडा बदल करून 4 ओळी लिहिण्याची प्रेरणा दिलीत. ती त्या तुमच्या लहानशा कवितेनंच. मी देखील नकळत कविता करू लागले. मानवी मनाचा मागोवा घेत घेत हळूहळू वाचकाच्या मनात शिरून भावनेला हात घालतात तुमच्या कविता. ती बोलतच होते. त्याच्या कवितेवरचं ते उत्स्फूर्त भाष्य ऐकून तो भारावून गेला होता. एखादी कल्पना आकाराला येऊन ती प्रत्यक्षात अनुभवायला मिळावी असा तो प्रसंग होता. जणू काय त्याची कविताच प्रत्यक्ष त्याच्यासमोर उभी राहून अद्भुत असं भाष्य करीत होती. अलौकिक सौंदर्याबरोबर परमेश्वरानं तिला समर्थ असं बौद्धिक ज्ञान देखील अर्पण केलं होतं. साहित्यिक उपासकाला प्रत्यक्ष साहित्य शारदा भेटली होती. त्या दिवशी ती दोघं साहित्याच्या विविध विषयांवर मनमोकळेपणाने खूप बोलले. त्या बोलण्यात खाजगी जीवनाचा अथवा वैयक्तिक आकर्षणाचा जरासुद्धा स्पर्श नव्हता. दिवस मावळतीला गेला होता. बाहेर पाखरांची किलबिल चालू झाली. समोरच्या तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावण्याची तयारी आजीची चाललीच होती. बोलण्याचा समारोप करीत ती त्याला म्हणाली, तुम्हाला बोर होईल इतकं मी बोलले. वास्तविक तुमचे विचार ऐकण्यासाठी तुम्हाला मी खास आमंत्रण दिलं आणि मीच बोलायला लागले. आजपर्यंत मनात साठून राहिलेल्या भावना बाहेर पडण्यासाठी तशाच भावनांचा उपासक ऐकायला असावा लागतो. तुम्ही भेटल्यापासून मनात गोठून राहिलेलं सारं काही आज बाहेर पडलं. मन मोकळं झालं. माणसाच्या सांस्कृतिक जीवनात स्त्री पुरुष नात्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. ते नातं मोहाचं बनलं की त्यात स्वार्थ डोकावतो. पण स्नेहाच्या, मित्रत्वाच्या नात्यात मोहाला स्थानच नाही आहे. कधी रिकामं पण मिळालं तर निसंकोचपणे येत चला आमच्याकडे. हसतमुखानं तुमचं स्वागत होईल. तुम्ही येत चला, मला प्रेरणा मिळत जाईल. त्यानं तिचा निरोप घेतला. निरोप देताना ती भारावली होती. त्याच्या अस्तित्वामुळे तिच्या मनात घर करून बसलेल्या कल्पनांना नवा जन्म घेऊन फुलपाखरासारख्या आकाशात भरारा मारत होती. अहिल्यासारखा दगड बनून खितपत पडलेल्या तिच्या कवी कल्पना त्याच्या सहवासामुळे मुक्त झाल्या होत्या. आजपर्यंत केलेली तिची साधना फळाला आली.
साहित्यिक हा एक तपस्वी असतो. तो साहित्याची मूकपणे साधना करीत असतो. त्याबाबत त्याचं सतत चिंतन मनन चाललेलं असतं. त्यातूनच त्याचं साहित्य आकार घेतं. त्यातूनच त्याला कवी कल्पना सुचतात. मनन म्हणजे प्रतिभेचं नामस्मरण. त्यातून निर्माण होणारं लेखन म्हणजे तिची आरती. प्रतिभा म्हणजे त्याची प्रेरणा. मग ती मैत्रीण असो वा मित्र. त्याचं सानिध्य त्याला मिळालं नाही तर त्याला आरती आळविता येणार नाही. सीतेच्या शोधार्थ निघालेल्या प्रभू रामचंद्रांच्या वाटेवरच्या दगडाला स्पर्श होतात अहिल्याचा उद्धार झाला. निपचित पडलेल्या जटायूने ती वाट श्रीरामचंद्रांना दाखवली होती. वृक्षामध्ये आम्रवृक्ष तपस्वी वृक्ष आहे. त्याला मोहर येण्याआधी तो ध्यानस्थ असतो. त्याला पालवी अथवा मोहर येण्यासाठी त्याची तपश्चर्या चालू असते. ती फळाला येण्यासाठी योग्य वातावरणाची तो वाट पाहत असतो. वातावरण निर्मिती झाली की त्याला पालवी अथवा मोहर फुटतो. मैत्रीसुद्धा आम्रवृक्षासारखीच असते. ती पालवण्यासाठी अथवा मोहरण्यासाठी वातावरणाची वाट पाहावी लागते. वातावरण निर्मितीनंतरच ती मोहरते. तिचा परिमळ भोवताली दरवळत असतो. मैत्रीचा पदर काही वेगळाच असतो. याचं ज्ञान त्याला त्या दिवशी झालं. प्रेयसीच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं माणसाला वय भय विसरायला लावतं. कृष्णाच्या राधेसारखं ते नातं अमर होतं. त्या फक्त आंब्याच्या समर्पणात त्याला मैत्रीण मिळाली होती. तिला मित्र मिळाला होता. कशी वाटली ही निखळ आणि निव्वळ मैत्रीचा अर्थ सांगणारी माझी गोष्ट? जर तुम्हाला ही गोष्ट ही द स्टोरीज आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान, खूप आनंद. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये. धन्यवाद.